महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमधील बागेश्वर बाबाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी अन्नीसने केली आहे। 2 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला अन्नीसने विरोध दर्शवलेला आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय। चमत्कार सदृश दावे करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप अन्नीसने केलाय। जादूटोणा विरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कार्यक्रम रद्द न झाल्यास अन्नीस आणि समविचारी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा हे भोंदू बाबा आहेत। ते वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत, कारण ते चमत्काराचा दावा करून जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करत आहेत। हे हिंदी भाषिक लोक महाराष्ट्रात येऊन या महाराष्ट्राचा जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करतात, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। या सदर भोंदू बाबाचा कार्यक्रम उद्या नाशिक येथे होणार आहेत असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी यांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम रद्द करावा अशी विनंती त्यांना केलेली आहे।